हॅलो फ्रेंड्स, आता आपण काय करणार आहोत, सराव संच 15.5 सुरू करणार आहोत। आता हा जो सराव संच आहे त्याच्यामध्ये आपले जे 15.1 15.2 15.3 याच्यामध्ये जे फॉर्म्युले किंवा सूत्र यूज केले त्या सगळ्या सूत्रांचा वापर करून हा सराव संच सोडवायचा। म्हणजे जेवढे जेवढे सूत्र वापरली ती सगळे सूत्र तुम्हाला हे गणित सोडवताना वापरावं लागणार। तुम्हाला काय केलं की भूखंड दिले, सगळे कशी माप त्याची मीटर मध्ये दिलेले आहे देताना, आणि तुम्हाला पूर्ण भूखंडाचं किंवा हा पूर्ण तुम्हाला जे डायग्राम दिसते ह्या पूर्ण डायग्रामचे काय करायचं, क्षेत्रफळ काढायचं आहे। आता क्षेत्रफळ काढताना जास्त कन्फ्युजन करत बसायचं नाही। काय करा, तुम्ही याचे छोटे छोटे पार्ट पाडा। म्हणजे फॉर एक्झाम्पल जर मी हा वरचा घेतला पार्ट, याच्यात कशा कशात काढू शकतो। हा जो त्रिकोण आहे PAQ मध्ये तुम्हाला पाया दिलाय, उंची दिलाय, म्हणजे 1/2 पाया गुणिले उंचीनं ह्या PAQचं क्षेत्रफळ काढू शकतो। मधला पोर्शन आहे तो तुमचा काय आहे, चौकोन आहे, बट तुम्हाला काय समांतर बाजू दिले 50 आणि 25 आणि हाईट दिले। तर आपण एक सूत्र बघितलं होतं 1/2 समांतर बाजूंची बेरीज गुणिले उंची। हे जे सूत्र आहे या सूत्राचा इथं आपण वापर करू शकतो। हा जो त्रिकोण आहे RCS, इथं आपण कोणता पाया दिलाय, उंची दिलाय, म्हणजे 1/2 पाया गुणिले उंची, म्हणजे एक पार्ट हे दुसरा हा तिसरा, असा अगोदर तिन्हीचे काढून घेऊ आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये ह्याचे आणि ह्याचे, म्हणजे 5 वेळा तुम्हाला वेगवेगळे फॉर्म्युले वापरून क्षेत्रफळ काढावं लागणार। म्हणजे अगोदर आपण काय करूया, पहिला आहे तो हे तुमचं पहिले एक्झाम्पल आहे। पहिल्यामध्ये पहिलं क्षेत्रफळ काढते कशाचं, एरिया ऑफ त्रिकोण PAQ चे। कुठलं सूत्र वापरणार, 1/2 पाया गुणिले उंची। आता पाया काय दिलेला आहे तुम्हाला, 30 दिलेला आहे। ओके, 30 गुणिले उंची किती आहे, 50 आहे। सो याचं कॅल्क्युलेशन करा। इथे भाग झाला ते 30 आहे तसं ठेवते, 25 चा भाग बसेल, 25 त्रिक 50 म्हणजे किती आलं, 750 मीटर आलेला आहे, चौरस मीटर आलेला आहे। हे झालं तुमचं त्रिकोण, एरिया ऑफ त्रिकोण PAQ चं क्षेत्रफळ किती झालं, 750 चौरस मीटर। ओके, हे झालं तुमचं पहिल्याचं। दुसरं काय तुम्हाला आहे, चौकोन आहे AQRC मध्ये। आता AC तुम्हाला काढायचा आहे, AC किती होईल, तर AB अधिक BC म्हणजेच काय येईल, 30 अधिक 30 60 मीटर येईल। म्हणजे AC ची व्हॅल्यू डायरेक्ट तुम्ही इथं लिहा 60, म्हणजे ती तुमची काय आहे, हाईट आहे। आता ह्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढताना आता कोणता फॉर्म्युला वापरणार, एरिया ऑफ चौकोन AQRC बरोबर 1/2 समांतर बाजूंची बेरीज। हे आपण सूत्र वापरलं होतं कोणत्या तरी सराव संच मध्ये, समांतर बाजूंची बेरीज गुणिले उंची। ओके, आता 1/2 समांतर बाजू काय दिसतात तुम्हाला, AQ समांतर बाजू आहे RC ला, सो ह्या दोघांची बेरीज म्हणजे 50 अधिक 25 गुणिले उंची। पूर्ण उंची AC किती आहे, 30 अधिक 30 60। आता मी इथं बेरीज करते, 1/2 50 आणि 25 किती येतात, 75 येतात, गुणिले 60। ओके, इथे किती येणार, 2 त्रिक 6 30 चा भाग बसतोय, 75 गुणिले 30 0, 5 त्रिक 15 हात चले गेले, 7 त्रिक 21 आणि 22, म्हणजे हा पूर्ण जो चौकोन आहे ह्या चौकोनाचे क्षेत्रफळ किती आलं, 2250 चौरस मीटर, 2250 चौरस मीटर आला आहे एरिया ऑफ चौकोन AQRC चे। ओके, हे झाला तुमचा दुसरा पार्ट। इथं आपण पहिला हे काढलं होतं दुसऱ्या, आता सिमिलरली तिसऱ्याचं पण काढून घेऊ आपण। आता तिसऱ्याचं काय करायचं आहे, एरिया ऑफ त्रिकोण RCS मध्ये डायरेक्ट कोणता फॉर्म्युला वापरणार, पाया उंची आहे, सो 1/2 पाया गुणिले उंची सूत्र वापरा। पाया किती दिसतोय तुम्हाला, 7 आहे, आणि उंची किती आहे, 25, सो काय येईल बघा, 2 त्रिक 6 25 त्रिक 75, ह्याचं पण जे तुमचं आहे ते 750 चौरस मीटर एवढंच काय येईल, क्षेत्रफळ येईल। म्हणजे 1 2 3 आपण इथं बाजूला लिहून घेऊ। पहिल्याचं किती आलं क्षेत्रफळ, 750 चौरस मीटर, दुसऱ्याचं चौकोनाचं किती आलं, 2250 चौरस मीटर, आणि तिसऱ्याचं काय आलं बघा, 750 चौरस मीटर। आता 1 2 3 सोडवलं। आता हा जो त्रिकोण आहे हा त्रिकोण आहे, दोन्ही त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढूया। त्रिकोणाचं ज्यावेळेस आपण PAQ चं काढलं की त्याला 750 आलं, हा जो चौकोन आहे त्याचं 2250 आलं, जो तिसरा RCS
त्रिकोण आहे त्याचं किती आलं 750 आलं. आता आपल्याला काय करायचं PTSचं क्षेत्रफळ काढायचं आहे. आता ह्याच्यामध्ये बघा त्रिकोण आहे, ह्याच्यामध्ये एक दोन त्रिकोण वेगवेगळे असले तरी आपण पूर्ण जर हा त्रिकोण PTS पकडला तर त्याचा पाया PS होऊ शकतोय आणि उंची काय होऊ शकते BT होऊ शकते. मग आपण कोणतं सूत्र वापरू शकतो या 1/2 पाया गुणिले उंची कोणत्या त्रिकोणामध्ये PTS मध्ये. मग त्याच्या अगोदर आपल्याला कशाला PS ची किंमत काढावी लागेल. PS बरोबर काय येणार PA अधिक AB अधिक BC अधिक CS. आता PA किती आहे 30, AB 30 आहे, BC 30 आहे आणि CS किती आहे 60 आहे. हे जी सगळ्यांची बेरीज किती येते 150 150 मीटर येते. म्हणजे हा पूर्ण PS आहे तो 150 मीटर आला. सो एरिया ऑफ त्रिकोण PTS मध्ये 1/2 पाया गुणिले उंची. पाया तर आता आपण काढला 150 पूर्ण त्रिकोणाचा, तर काय येणार 1/2 150. उंची त्यांनी दिलेली आहे 30, तर तुम्ही काढू शकता 15चा भाग बसला. गुणाकार करून सांगा मला 15 15 225 वरचा 0 म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण PTS किती आला 2250 चौरस मीटर आलेला आहे. ओके, हा झाला तुमचा चौथा. म्हणजे इथं मी साईडला लिहून घेते किती आलं 2250 चौरस मीटर. 1 2 3 4 4 पार्ट केले, चारही पार्टचे वेगवेगळे आले. बट आपल्याला पूर्ण भूखंडाचं क्षेत्रफळ काढायला सांगितलंय. सो त्या सगळ्यांची काय करावं लागणार आपल्याला बेरीज करावं लागणार. सो मी आता त्याची सगळ्यांची बेरीज करते. बघा एरिया ऑफ PQRST चे काय येणार आहे तर सगळ्यांची बेरीज एरिया ऑफ ट्रायंगल PAQ अधिक एरिया ऑफ चौकोन ACRQ अधिक एरिया ऑफ ट्रायंगल RCS अधिक एरिया ऑफ ट्रायंगल PTS. सगळ्यांची किमती ठेवूया. PAQ 750 अधिक चौकोनची 2250 आली होती अधिक त्रिकोणची 750 आणि एरिया ऑफ त्रिकोण PTS किती आला 2250. ह्या सगळ्यांची बेरीज करा. उत्तर फायनल आन्सर किती येते बघा तुमचं 6000 चौरस मीटर एवढं येतंय. पूर्ण जो भूखंड दिलेला आहे त्या भूखंडात क्षेत्रफळ किती आलं 6000 चौरस मीटर एवढं आलेलं आहे. चला दुसरे एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. आता दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये पण पहिल्या एक्झाम्पल सारखे आपण छोटे छोटे पार्ट पाडू. म्हणजे अगोदर आपल्याला एरिया ऑफ त्रिकोण ABE काढून घ्यावा लागेल. नंतरचा हा जो त्रिकोण आहे BCE ह्याचा एरिया किंवा क्षेत्रफळ काढून घ्यावं लागेल. आणि हे दोन छोटे छोटे दिले आहेत. बट हा पूर्ण जर त्रिकोण कन्सिडर केला म्हणजे CDE कन्सिडर केला तर काय पाया गुणिले उंची ह्या सूत्रानं आपण काढू शकतो. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे फक्त 3च त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचं आहे. मग चला काढूया. आता बघा पहिल्या एक्झाम्पलमध्ये म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण ABE मध्ये तुम्हाला काय दिसतो त्रिकोण ABE हा काटकोन त्रिकोण आहे. ओके, बट पाया गुणिले उंची ह्या सूत्राने आपल्याला काढायचं म्हटल्यानंतर आपल्याला हाईट माहीत नाही. ही AE त्याची हाईट आहे. आपल्याला कर्ण आणि एक बाजू दिलेली आहे. मग आपण पायथागोरसच्या थेरमवरून त्याची हाईट किंवा उंची काढूया. बघा त्रिकोण ABE मध्ये पायथागोरसच्या सिद्धांतावरून काय होतं तर कर्णाचा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेइतका असतो. कर्ण काय आहे इथं BE चा वर्ग बरोबर BA किंवा AB चा वर्ग अधिक AE चा वर्ग. कर्ण किती दिलेला आहे 33 माहित आहे आपल्याला. BA माहित आहे 24 आणि AE आपल्याला काढायचा आहे. सो AE काय येईल बघा त्यासाठी 30 चा वर्ग आपण करू इथं 900, 24 चा वर्ग 576 अधिक AE चा वर्ग. आता AE बरोबर काढायचा आहे. हा 576 ह्या साईडला पाठवला तर काय येईल 900 वजा 576 म्हणजेच वजाबाकी काय येईल बघा 900 मधून 576 गेलं तर वजाबाकी येते 324. तुम्ही करून बघा वजाबाकी. 10 मधून 6 गेले 4 हातचा परत गेला, 10 मधून 8 गेले 2 हातचा परत गेला, 9 मधून 6 गेले 3 राहिले म्हणजे 324. म्हणजेच AE बरोबर किती येईल बघा
स्क्वेअर रूट काढायचा आहे. 324 कशाचा वर्ग आहे, तर कशाचा वर्ग आहे, 18चा वर्ग आहे. म्हणजेच आपल्याला ए ची बाजू भेटली, म्हणजे ए ची लांबी भेटली, ती किती आहे, 18 मीटर. आता आपल्याला 18 मीटर माहीत झालं, म्हणजेच आपण एरिया काढू शकतोय. कोणत्या सूत्रानं, 1/2 पाया गुणिले उंची. ह्या सूत्रानं आपण एरिया ऑफ त्रिकोण ABE काढू शकतो. क्षेत्रफळ 1/2 पाया गुणिले उंची. ओके, पाया किती आहे, 24 आहे आणि हाईट किती आपण आत्ताच काढली, 18. म्हणजेच किती येईल बघा, बे 92, 18, 9 चौक 36, 3 हात चल गेले, 9 दुनी 18, 18 आणि 3 21. म्हणजेच किती आलेला आहे, 216 चौरस मीटर. कशा क्षेत्रफळ आलं, तर ह्या त्रिकोणाचं आलेलं आहे. ABEचं क्षेत्रफळ किती आलेलं आहे, 216 चौरस मीटर एवढं आलेलं आहे. आता हा पण एक त्रिकोण काढला. आता हे मी क्षेत्रफळ बाजूला लिहून घेते. काय आलं, एरिया ऑफ त्रिकोण ABE बरोबर 216 चौरस मीटर. मी बाजूला लिहून काढलेलं आहे. सिमिलरली आपल्याला BEC आणि CEDचं क्षेत्रफळ काढायचं आहे. ABEचं क्षेत्रफळ काढलं. आता काय करूया, BECचं क्षेत्रफळ काढूया. म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण कशात काढायचं आहे, BECचं काढायचं आहे. आता तुम्हाला बघितल्यानंतर समजेल की तिन्ही बाजू दिले, BE दिलेले आहे, BC दिलेले आहे, CE दिलेले आहे. तिन्ही बाजू दिल्या असतात आपण क्षेत्रफळ कसं काढतो, अगोदर त्याची अर्ध परिमिती काढतो आणि फॉर्म्युला स्क्वेअर रूट मध्ये S मायनस A, S मायनस B, S मायनस C ह्या फॉर्म्युलाने आपण क्षेत्रफळ काढतो. म्हणून आपण ह्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढताना काय करूया, A बरोबर काय लिहू, A बरोबर 30, B बरोबर 26 आणि C बरोबर 28 नावं देऊ ABC. आता त्याची अर्ध परिमिती म्हणजेच S काढूया. अर्ध परिमिती काढताना काय करतो आपण, A प्लस B प्लस C डिवाइड बाय 2. आता बघा A प्लस म्हणजे 30 अधिक 26 अधिक 28 भागिले 2. या तिघांची बेरीज केल्यानंतर किती येते, 84 येते. तुम्ही करून बघा. भागिले 2 म्हणजेच अर्ध परिमिती किती आली, बे के बे, बे चौक 8, बे दुनी 4, 42 मीटर काय आली, त्याची अर्ध परिमिती आलेली आहे. म्हणजेच यस आलेला आहे. आता आपल्याला काय करायचं, ह्या याचा वापर करून एक सूत्र आपल्याला माहित आहे. ओके, आपण हे जरा बाजूला लिहू. यस बरोबर 42 मीटर भेटलेला आहे आपल्याला. आता काय करू, त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढताना आपण कोणतं सूत्र वापरतो, स्क्वेअर रूट मध्ये S मायनस A, S मायनस B आणि S मायनस C हे जे सूत्र आहे, ह्या सूत्राने काय करतो आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करतो. S म्हणजे अर्ध परिमिती काढली, ती किती आलेली, 42 आलेले आहे. 42 वजा 30 म्हणजे S मायनस A, S मायनस B म्हणजेच 42 वजा 26 आणि तिसऱ्या ब्रॅकेटमध्ये S म्हणजेच 42 आणि C म्हणजे 28. ओके, आणि ह्यांच्या अगोदर वजाबाकी करून घेऊया. 42 मधून 30 गेले, किती आले बघा, 42 मधून 30 गेले 2, 4 मधून 3 गेले 1, म्हणजे डायरेक्ट आपण गुणुले करू. 12, 30 अधिक 12 42 येते. तो 42 मधून 30 गेलं 12. 42 वजा 26 किती येते, वजाबाकी सांगा मला, 16 येते. गुणुले 42 वजा 28 14 येते. वजाबाकी तुम्ही सेपरेट बाजूला केली तरी चालेल. आता एवढं आलेलं आहे. आपण याचे काय करू, स्क्वेअर रूट मधून बाहेर काढायचं आहे. सहजासहजी काढू शकत नाही, म्हणून आपण काय करू, त्याचे अवयव पाडून घेऊया. 42 अवयव किती पडतील बघा, बे दुनी 4, बे के बे 21 दुनी 42. ह्याचे किती भेटतील, 4 त्रिकोण 12 म्हणजेच बे गुणुले बे 4 डायरेक्ट पाडते बघा, बे दुनी 4. बघा ह्याचे पाडताना काय करते, सेपरेट पाडते. बे सख 12, 6 उरत, 3 दुनी 6. बघा 3 दुनी 6, 6 दुनी 12. एकाच स्टेप मध्ये मी सगळे अवयव पाडलेले आहेत. हे जे बघा 4 चौक 16 डायरेक्ट करते आणि हे जे किती पडतील, 7 दुनी 14. आता नेक्स्ट स्टेपला हे जे पाडू 21 चे 2 गुणुले 7 त्रिक 21, 2 गुणुले 2 गुणुले 3 गुणुले 4 गुणुले 4 गुणुले 2 गुणुले 7.
एवढे आपले काय झालेले अवयव पडलेले आहेत. आता अवयव पडल्यानंतर काय करतो आपण, एकच फक्त म्हणजे वर्ग ह्याच्यामधून काढताना आपल्याला वर्ग हवा असतो. 2 × 2 असेल तर आपण एक 2 बाहेर काढू शकतो. म्हणजेच आपण काय करूया, एक 2 बाहेर काढू. ह्या साईडला मी लिहिते एरिया ऑफ त्रिकोण BEC बरोबर एक 2 बाहेर आला म्हणजे 2 × दुसरा 3 ला 3 कॅन्सल होईल, अजून एक 3 बाहेर आला. सेम 7 ला 7 कॅन्सल होईल, 7 एक बाहेर काढला. नंतर 2 इथे आहे, सो मी एक 2 काढला बाहेर. सिमिलरली लास्टला काय निघतो, 4 निघतो, सो मी 4 बाहेर काढलेला आहे. एवढे त्याचे काय पडलेले आहे, अवयव पडलेले आहे. ह्याचा गुणाकार करू. 7 × 21, 21 दुनी 42 गुणुले 4 दुनी 8 म्हणजेच काय येईल, एरिया ऑफ त्रिकोण BEC बरोबर 8 दुनी 16, हातच्याला गेले 8 चौक 32 आणि 1 33, 336 चौरस मीटर काय आलेला आहे, एरिया ऑफ त्रिकोण BEC एवढा आलेला आहे. म्हणजे हा जो त्रिकोण आहे BEC त्याचा एरिया किती आलेला आहे, 336 चौरस मीटर आलेला आहे. अगोदर याची व्हॅल्यू म्हणजे अर्धपरिमिती काढली, 42 आली. त्याच्यावरून हा फॉर्म्युला वापरला, त्याच्यामध्ये किमती ठेवल्या. आणि हे फक्त अवयव कसे पाडायचे, तुम्ही 7वीमध्ये हा पूर्ण चॅप्टर आहे बघा, अवयव कसे पाडायचे, तुम्ही त्यात चेक करा. आणि हा सोपे आहेत अवयव, म्हणजे मूळ संख्या येईपर्यंत त्याचा गुणाकार करत जायचा. फॉर एक्झाम्पल मी इथं 42 केलं, 2 × 21, बट हे जर 21 मूळ संख्या नाही, सो अजून मला भाग पाडावे लागले. 7 × 21, आता 21चे 42चे किती पडले बघा, 7 × 21, 21 दुनी 42. मूळ संख्यांचा गुणाकार येईपर्यंत त्या संख्येचे भाग पाडत जायचं. इथं मी अवयव पाडलेला आहे. आता आपल्याला एरिया ऑफ त्रिकोण कशाला भेटला, हा 2 नंबरला, तर BECचा भेटला. तो किती आलेला आहे, 336 चौरस मीटर आलेला आहे. ओके, हे झाला तुमचा 2 नंबरचा. आता 3 नंबरचा आपण पण लगेच काढूया. आता 3 नंबरच्या मध्ये तुम्हाला जास्त काही करत बसायची गरज नाही. पाया गुणिले उंची दिले, म्हणजे पाया पण दिलेला आहे, उंची पण दिलेला आहे, त्याच्यावरून आपण लगेच काढू शकतो. तिसरा काय आहे, तर एरिया ऑफ त्रिकोण CED लिहा किंवा ECD लिहा. एरिया ऑफ त्रिकोण CED कोणतं सूत्र वापरणार, 1/2 पाया गुणिले उंची. आता ह्या त्रिकोणामध्ये पाया काय आहे, CE आहे, तो किती दिलेला आहे, 28 दिलेला आहे. आणि उंची किती दिलेला आहे, 16 दिलेला आहे. सो 2 के 2 82 16, 28 गुणिले 8 8 64, 4 हातच्याला गेले, 8 दुनी 16, 16 6 22, म्हणजेच किती आलेला आहे, 224 चौरस मीटर आलेला आहे. अशा प्रकारे आपण एरिया ऑफ त्रिकोण ABE भेटला 216, एरिया ऑफ त्रिकोण BEC भेटला 336 आणि एरिया ऑफ त्रिकोण CED भेटला तो किती आला, 224. बट आपल्याला पूर्ण भूखंडाचे क्षेत्रफळ सांगायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तिघांची बेरीज करावं लागेल. खाली एक वाक्य लिहिते, भूखंडाचे क्षेत्रफळ बरोबर कशाची बेरीज करावं लागेल आपल्याला, एरिया ऑफ त्रिकोण ABE अधिक एरिया ऑफ त्रिकोण BEC अधिक एरिया ऑफ त्रिकोण CED, या तिघांची बेरीज करून टाकूया लगेच. पहिला किती आलेला आहे, 216, दुसरा 336 अधिक 224, या सगळ्यांची बेरीज करा. बेरीज किती येते बघा, 776 येते. युनिट काय येईल, चौरस मीटर. म्हणजेच खाली एक वाक्य लिहा, भूखंडाचे क्षेत्रफळ बरोबर 776 चौरस मीटर आलेला आहे. अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, सराव संच 15.5 सॉल्व्ह केलेले. त्याच्यामध्ये 2च एक्झाम्पल आहेत, पहिला आणि दुसरं, हे सॉल्व्ह केलेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.